नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बारामती बस स्थानकाला भेट। बारामती बस स्थानकाचा राज्यात प्रथम क्रमांक। राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा बिनविरोध होणे लोकशाहीसाठी योग्य नाही। काँग्रेस नेते आमदार अमित देशमुखांची सत्ताधाऱ्यांवर टीका। सरकारने सर्वसामान्य जनतेला दिला आणखी एक झटका। घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ। सिलेंडरचा भाव 29 रुपयांनी वाढला। सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचली। पुणे सातारा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा। प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, प्रशासनाकडून आवाहन। पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यात सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। नशेत असलेल्या तरुणींसह अनेक जण ताब्यात। नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ जप्त। लातूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। एक संशयित आरोपी ताब्यात। 1,20,000चा मुद्देमाल जप्त। नसरापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयात फॉरेन्सिक एक्सपर्टची साक्ष पूर्ण। पुराव्याच्या आधारे न्यायालयात आरोपीची देखील साक्ष नोंदवली जाणार। जळगावात जोरदार वादळी वारा आणि पावसाने नशिराबाद टोल नाक्यावर मोठं नुकसान। टोल नाक्यावरील छताचे पत्रे उडाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। राज्यात मान्सून पूर्व पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे शेती पिकाचं आणि फळबागांचं नुकसान। पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प। राज्यभर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान। तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष। राज्यभरातील 3,403 पात्र सभासद मतदानाचा हक्क बजावणार। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।